पहिल्या प्रश्नाला या ठिकाणी रिव्हिजन चालू करूयात. हे पूर्णपणे फास्ट ट्रॅक असणार आहे बघा. तुम्ही हे एकदम असे एकदा वाचले तर तुमचे बरोबर लक्षात राहणार आहेत. पहिला प्रश्न बघा आंबा. आंबा हा कोणत्या मार्गावर लागतो? कोणता? आंबा घाट हा कोणत्या मार्गावर लागतो? तर आंबा आपल्याला माहिती कुठे आहे? रत्नागिरीमध्ये आंबा आहे. म्हणून बघा कोल्हापूर रत्नागिरी या ठिकाणी आपलं फायनल आन्सर होऊन जाईल. पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता घाट हा साताऱ्यामध्ये आहे? आता आपण घाटाला पूर्ण रिव्हिजन मारून घेऊ. तर खालीलपैकी कोणता घाट हा साताऱ्यामध्ये आहे? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 खंबाटकी. लक्षात ठेवायचं बघा खंबाटकी घाट हा कुठे बघा सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या 2 तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याचा करेक्ट आन्सर बघा आंबेनळी घाट. लक्षात ठेवायचं आहे आंबेनळी घाट. जे पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करायचं बघा. जे वरदेव प्रेम करत असतील बघा त्यांनी लगेच लाईक करा बघा. कारण की या ठिकाणी आपल्याला नोकरी लागणार आहे आणि अभ्यासाला आपण लाईक केलंच पाहिजे. त्यामुळे एक लाईक झाली पाहिजे. लगेचच्या लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून टाका. मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही परत. सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि लाईकच्या बटनावर लगेच करून टाका क्लिक बरं का. या ठिकाणी बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी असेच व्हिडिओ रिकमेंड होत असतील. तर बघा पुढचा प्रश्न आहे पसरणी घाट हा कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो? कोणता? पसरणी घाट. तर मित्रांनो पुणे आणि महाबळेश्वर लक्षात ठेवायचं आपल्याला पुणे आणि महाबळेश्वर दरम्यान आपल्याला पसरणी घाट आपल्याला लागतो. ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे बघा अहमदनगर कल्याण मार्गावर आता अहमदनगरचं नामकरण काय झालंय बघा अहिल्यानगर झालंय. तर कोणता घाट आहे? तर माळशेज घाट आहे. लक्षात ठेवायचं आहे कोणता घाट आहे मित्रांनो? माळशेज घाट आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे पहा. रायगड जिल्ह्यामधील माणगाव, पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे? तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा ताम्हिणी घाट याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवा रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे? ताम्हिणी घाट आहे. बघा ताम्हिणी घाट माणगाव, रायगड आणि मुळशी, पुणे या तालुक्यांना या ठिकाणी जोडतो. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. आता या ठिकाणी वरंधा घाट कुठं लागतो? पुणे, महाड. लक्षात ठेवा वरंधा घाट लागतो. घोणसे घाट माणगाव, श्रीवर्धन या ठिकाणी लागतो. बोरघाट मुंबई, पुणे. लक्षात ठेवा बोर कुठं खायचे? मुंबई, पुण्याला गेल्यावरच खायचे पहा. पुढचा प्रश्न आहे बघा माळशेज घाट हा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे? माळशेज घाट आत्ताच पाहिलं मित्रांनो नगर कल्याण मार्गावर माळशेज घाट आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी तुमच्या घाटावरचे ए टू झेड प्रश्न कव्हर होणार आहे पहा. आम्ही तुमचं एक सुद्धा मिनिटं व्हायला घालत नाही. कराड चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? कराड चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे कुंभार्ली घाट आहे. लक्षात ठेवायचं बघा कराड चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? कुंभार्ली घाट आहे मित्रांनो. अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? काय प्रश्न आहे? अनुस्कुरा घाट हा रत्नागिरी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? तर कोल्हापूर याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर. अनुस्कुरा घाट मित्रांनो लक्षात ठेवा रत्नागिरी कोल्हापूरला या ठिकाणी जोडत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा हरिश्चंद्र आणि रतनगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे हे नगर जिल्ह्यामध्ये पहा अहिल्यानगरमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे खालीलपैकी कोणता किल्ला हा रायगड जिल्ह्यात नाही? कोणता किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये नाही? तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे लोहगड. लक्षात ठेवा लोहगड. बरोबर. या ठिकाणी लोहगड हा किल्ला कुठे आहे मित्रांनो? पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रायगड जिल्ह्यामध्ये किल्ले कोणते बघा या ठिकाणी जर पाहिलं रायगड त्याच्यानंतर खंदेरी, सरसगड, त्याच्यानंतर सागरगड, कर्नाळा, शिवरतगड, त्याच्यानंतर सुधागड, लिंगाणा, सोनगड, रतनगड, अवचितगड, मानगड, चंद्रगड आणि घोसाले हे मित्रांनो रायगड जिल्ह्यामधले किल्ले आपल्याला पाहावयास मिळत आहेत. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागामध्ये कोकणामध्ये कोणता किल्ला आपल्याला विचारलंय? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा कोकणामध्ये कोणता किल्ला आहे? तर सुवर्णदुर्ग याचं करेक्ट आन्सर आहे पहा. लक्षात ठेवा सुवर्णदुर्ग किल्ला बघा रत्नागिरीमध्ये येतो कोकण विभागामध्ये. समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणता किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये नाही विचारलाय बघा आहे का नाही व्यवस्थित पाहिजे बघा. कारण की पहा तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट जम्बलिंग करून घेता सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे म्हणून समजून लगेच ऑप्शन मारता. डॉक्टरकडे गेल्यावर लगेच डॉक्टर म्हणतो का खाला लगेच काढा पॅन्टला इंजेक्शन देतो काय विचारतो का नाही काय दुखतं काय नाही गोळ्या देऊ का औषध देऊ तसं पण या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित वाचायचंय बघा. या ठिकाणी थोडा जरी हलगजरीपणा केला तर आपली नोकरी गेली म्हणून समजा. कारण की एक मार्काने राहिलेली मुलं आहेत त्यांना विचारा काय दुःख आहे परत बेचे पाडे चालू होतील. बरोबर एक नाही? मग खालीलपैकी कोणता किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये नाहीये? त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 प्रबळगड मित्रांनो साताऱ्यामध्ये नाही बघा. बाकी बघा वसंतगड, वायरटगड, भूषणगड हे सगळे साताऱ्यामधले आहेत पहा. सज्जनगडच्या पायथ्याशी कोणतं गाव आहे? काय प्रश्न आहे बघा सज्जनगडच्या पायथ्याशी कोणतं गाव आहे?
तर परळी हे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे बघा, वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे? काय प्रश्न आहे? वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे? कोणता आहे मित्रांनो? हा भुईकोट किल्ला आहे बघा वसईचा. समजलं? साल्हेर हा जो काही किल्ला आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा साल्हेर हा नाशिकमध्ये पहा. लक्षात ठेवायचं आहे साल्हेर हा नाशिकमध्ये. समजलं? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. सगळ्यांनी डोके जागेवर ठेवायचे आहेत. कान, नाक, घसा सगळं या ठिकाणी लक्ष देऊन एकाग्र करायचं आहे आपल्याला. नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये? कोणता? नरनाळा किल्ला. चला अतिशय महत्वाचा आहे बघा. तर या ठिकाणी बघा अकोट कोणता आहे बघा अकोट. मित्रांनो जो शेवटपर्यंत टिकेल त्याला या ठिकाणी शेवटी मी एक प्रश्न देणार आहे पहा. त्या उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे. बघू कोण शेवटपर्यंत टिकतंय. नेक्स्ट आहे बघा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे? आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे? तर मित्रांनो साल्हेर हा आपल्या महाराष्ट्रातील सध्याचा सगळ्यात उंच किल्ला आहे. लक्षात ठेवा साल्हेर. समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा, सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे? कोणता? सुवर्णदुर्ग किल्ला. लक्षात ठेवा मित्रांनो सुवर्णदुर्ग हा किल्ला मित्रांनो दापोली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कुठं? दापोली, रत्नागिरीतील दापोली. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील एकमेव शिव छत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे. तर हे मंदिर कोणी बांधलं आहे? तर मित्रांनो हे मंदिर बांधलेलं आहे छत्रपती राजाराम महाराज. बरोबर? छत्रपती राजाराम महाराज. आणि नुकतेच बघा या ठिकाणी भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे पहा. पुढचा प्रश्न काय पहा, अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला टिंबटिंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अजिंक्य तारा मित्रांनो या ठिकाणी कुठे आहे पहा. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. साताऱ्यामध्ये बघा अजिंक्य तारा आहे पहा. लक्षात ठेवा कुठे आहे? सातारामध्ये आपल्याला अजिंक्य तारा पाहायला मिळतो. सातारा. बरोबर? नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपला, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी पुणे जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये येतं? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा ऑप्शन्स क्रमांक आपल्या सगळ्याला माहिती आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 जुन्नरमध्ये बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान शिवनेरी आपल्याला पाहायला भेटतं पहा. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणता? जंजिरा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? लक्षात ठेवा मित्रांनो रायगडमध्ये पहा. मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा बघा आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. त्यावर क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा. त्या ठिकाणी याची पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आत्ताच पाहिला आपण. कर्नाळा कुठे आहे मित्रांनो? रायगडमध्ये पहा. कुठं? रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला कर्नाळा किल्ला पाहावयास मिळतो. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी टिंबटिंब या नदीचे खनन केलेल्या दरी भागात वसली आहे. अजिंठा लेणी या ठिकाणी विचारलं मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 वाघूर. लक्षात ठेवायचं आहे वाघूर. बरोबर? वाघूर. नेक्स्ट आहे पहा भारतामध्ये खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर पितळखोरा मित्रांनो सर्वात प्राचीन लेणी आपल्याला पाहायला भेटते. कोणती आहे? पितळखोरा. प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणती? खजुराहो लेणी. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी. लक्षात ठेवा एमपी यालाच आपण काय म्हणतो? मध्य प्रदेश. नेक्स्ट पहा तोरणमाळ. काय प्रश्न आहे बघा? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चला सगळ्यांनी व्यवस्थित सांगायचं आहे. तोरणमाळ मित्रांनो नंदुरबारमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. कुठं? नंदुरबारमध्ये. पुढचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवर पहा मित्रांनो महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 2 साताऱ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं महाबळेश्वर. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील टिंबटिंब हे थंड हवेचे ठिकाण आपल्याला पाहायला भेटतं. तर वरीलपैकी सर्व पहा. बरोबर? पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांच्या संदर्भामध्ये चुकीची जोडी आपल्याला ओळखायला लावलेली आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो महाबळेश्वर आत्ताच पाहिलं साताऱ्यामध्ये, माथेरान ठाणेमध्ये का नाही? लक्षात ठेवा भंडारदरा अहमदनगरमध्ये बरोबर आहे. चिखलदरा अमरावतीमध्ये पहा. या ठिकाणी नवीन नाव काय झालेलं बघा अहिल्यानगर झाले पहा. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे पहा. तोरणमाळ हे महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचे ठिकाण. त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे? आता उंची पण आपली लक्षात असली पाहिजे 1150. लक्षात ठेवा 1150 मीटर या ठिकाणी तिची काय पहा उंची आपल्याला पाहायला मिळते. विदर्भामधील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? विदर्भामधील थंड हवेचं ठिकाण कोणतं मित्रांनो? तर चिखलदरा आहे पहा. विदर्भातील काय बघा थंड हवेचं ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा चिखलदरा. नेक्स्ट आहे पहा माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणतं?
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सगळ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे पहा. मनातले मनात सगळ्यांनी काढलं असेल. तर रायगड या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. माथेरान कुठे आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं माथेरान. माथेरान घाटमाथा टिंबटिंब जवळ आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 नेरळ. लक्षात ठेवा नेरळ. नेक्स्ट आहे बघा आंबोली. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा आंबोली कोणत्या ठिकाणी आहे? सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला आंबोली हे पाहायला मिळतं. कुठं? सिंधुदुर्ग या ठिकाणी. समजलं? नेक्स्ट आहे पहा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणतं? चिखलदरा. तर चिखलदरा कुठे आहे बघा? अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला चिखलदरा पाहावयास मिळतं. समजलं? नेक्स्ट आहे मित्रांनो म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघा म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण आपल्याला पाहायला भेटतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 आंबोली. लक्षात ठेवा आंबोली हे सगळ्याधिक पावसाचं ठिकाण आहे मित्रांनो. गटात न बसणारे शब्द आपल्याला ओळखायचे आहेत मित्रांनो. या ठिकाणी जर पाहिलं कोयना, कृष्णा, गोदावरी ह्या काय आहेत बघा नद्या आहेत पहा. समजलं? परंतु कळसुबाई काय या ठिकाणी आपल्याला शिखर पाहायला मिळतं. काय बघा हे शिखर आहे. शिखर आहे. लक्षात ठेवा शिखर धवन नाही शिखर. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं? तर मित्रांनो गरम पाण्याचे झरे असणारं वज्रेश्वरी हे ठिकाण आपल्याला कुठं पाहायला मिळतं? तर ठाण्यामध्ये मित्रांनो हे आपल्या लक्षात ठेवायचं पहा ठाणे. समजलं? गरम पाण्याचे झरे. दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात? तर मित्रांनो दक्षिण गंगा हे गोदावरी नदीला या ठिकाणी म्हटलं जातं. कोणाला? गोदावरी नदीला या ठिकाणी दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे बघा कराडजवळ प्रीती संगम येथे टिंबटिंब या नद्यांचा संगम आहे. कराडजवळ. तर लक्षात ठेवा मित्रांनो कृष्णा आणि कोयना याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवा कृष्णा आणि कोयना. समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा मुळा, मुठा, घोडसिना, कुकडी, कर्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत पहा. मुळा, मुठा, घोडसिना, कुकडी. तर लक्षात ठेवा मित्रांनो हे कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर भीमा. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 भीमा नदीच्या या ठिकाणी बघा त्या काय आहेत बघा उपनद्या आहेत भीमा. पुढचा प्रश्न बघा सहस्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? लक्षात ठेवा सहस्रकुंड. मित्रांनो सहस्रकुंड हे कोणत्या ठिकाणी? तर उमरखेड. लक्षात ठेवा मित्रांनो उमरखेड या ठिकाणी आहे. गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. भीमा भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यात होते विचारले. काही पण प्रश्न येऊ शकतो. तर आंबेगाव. लक्षात ठेवा आंबेगाव मध्ये या ठिकाणी होती पहा. वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे कुंड खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर वज्रेश्वरी या ठिकाणामधलं गरम पाणी लक्षात ठेवा मित्रांनो वज्रेश्वरी या ठिकाणामधलं गरम पाणी जे भिवंडी लक्षात ठेवायचे बघा भिवंडी. आपल्या स्क्रीनवर आहे पहा खालीलपैकी कोणती काय प्रश्न आहे बघा खालीलपैकी या ठिकाणी कोणती वैनगंगा नदीची उपनदी नाही? काय प्रश्न आहे कोणती वैनगंगा नदीची या ठिकाणी उपनदी नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवा या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे प्रवारा. ऑप्शन क्रमांक 3 प्रवारा याचं करेक्ट आन्सर आहे पहा. नेक्स्ट आहे बघा वर्धा नदी वर्धा जिल्ह्यामध्ये वाहण्याची दिशा कशी आहे? तर वर्धा नदी वर्धा जिल्ह्यातून कशी वाहते? तर वायव्येकडून आग्नेयेकडे वाहते मित्रांनो लक्षात ठेवा वायव्येकडून आग्नेयेकडे. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागलेली आहे? तर वैनगंगा. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा नदीमुळे या ठिकाणी विभागलेली आहे. पुढचा प्रश्न बघा भंडारदरा आणि रंध्रा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? तर हे जे काही धबधबे आहेत याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 अहिल्यानगर. लक्षात ठेवायचं पहा अहिल्यानगर मध्ये हे आपल्याला पाहायला मिळतात. नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कन्नड नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? याचं करेक्ट आन्सर आहे वैनगंगा. ऑप्शन क्रमांक 3 वैनगंगा. समजलं? महाड शहर कोणत्या नदीवर वसलेलं आहे? महाड शहर. तर महाड शहर हे सावित्री ऑप्शन क्रमांक 3 सावित्री नदीवरती हे वसलेलं आहे महाड शहर. वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमामधून तयार होणारी नदी कोणती आहे? वर्धा आणि वैनगंगा. तर प्राणहिता बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा वर्धा आणि वैनगंगा याच्या संगमामधून कोणती प्राणहिता तयार होते. समजलं? पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? कोणती नदी पश्चिम वाहिनी? बघा तापी सुद्धा या ठिकाणी पश्चिम वाहिनी आहे आणि नर्मदा सुद्धा या ठिकाणी पश्चिम वाहिनी आहे.
म्हणून ऑप्शन क्रमांक 3 1 आणि 2 दोन्ही पण याचं बरोबर उत्तर आहे पहा. नागपूर जिल्ह्यामधील अंबाझरी या तलावामधून कोणत्या नदीचा उगम होतो? नागपूर जिल्ह्यामधील अंबाझरी याचं करेक्ट आन्सर बघा नाग. ऑप्शन क्रमांक 2 नाग. नेक्स्ट आहे पहा खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही? तर गोदावरी नदी या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहत नाही पहा. कोणती? गोदावरी. खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यातून वाहत नाही? तर कुंडलिका मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामधून वाहत नाही. समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणता प्रसिद्ध धबधबा गोंदिया जिल्ह्यामध्ये तर गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणता धबधबा आहे त्याचं नाव विचारलं आपल्याला तर हजारा लक्षात ठेवा हजारा धबधबा हा कुठे आहे बघा गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. नेक्स्ट आहे बघा सातारा जिल्ह्यामधील खतगुण हे जे काय गाव आहे हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे तर हे मित्रांनो येरळा नदी ऑप्शन क्रमांक 2 येरळा नदीच्या काठावर हे वसलेलं आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा यापैकी कोणती नदी सातारा जिल्ह्यामध्ये नाही? बघा सातारा जिल्ह्यामध्ये कोणती नदी नाही आहे? तर भीमा याचं करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 भीमा. समजलं? पुढचा प्रश्न आहे पहा साताऱ्यामधील दहिवडी जवळ कोणती नदी वाहते? तर कोणती नदी या ठिकाणी वाहते मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 1 मान. ऑप्शन क्रमांक 1 मान ही नदी आपलं याचं करेक्ट आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी खालीलपैकी सर्वात उंच धबधबा कोणता आहे? सर्वात उंच धबधबा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भांबवली वजराई हा काय पहा सर्वात उंच धबधबा आहे. नेक्स्ट आहे पहा सातारा सांगली कोल्हापूर. काय प्रश्न आहे पहा सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामधून टिंबटिंब ही नदी वाहते. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे कृष्णा. ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा ही नदी या ठिकाणामधून वाहते पहा. पुढचा प्रश्न पहा कोयना. कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कोयना नदी ही ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा नदीची या ठिकाणी ही काय पहा उपनदी आहे. रायगड जिल्ह्यामधील पाताळगंगा नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा धरमतर खाडी या खाडीला बघा या ठिकाणी ती नदी जाऊन मिळत असते पहा. पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला योग्य क्रम लावायचा. आता नद्यावरील जी काही रिव्हिजन आहे पहा ती चालू झालेली पहा शेवटपर्यंत डटेरा नाही आपल्याला बघा शेवटपर्यंत आपल्याला पिचवर टिकून राहायचंय. पुढचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी तर या ठिकाणी पाहिलं तर पाताळगंगा त्याच्यानंतर आंबा कुंडलिका सावित्री लक्षात ठेवा रायगड जिल्ह्यामधील आपल्याला उत्तरेकडून या ठिकाणी दक्षिणेकडे योग्य क्रम पाहिला म्हणजे असा तर पाताळगंगा आंबा कुंडलिका सावित्री ह्या काय आहेत बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे एकदम योग्य त्या ठिकाणी आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 वैनगंगा. परभणी जिल्ह्यामध्ये कोणती नदी वाहत नाही? तर वैनगंगा ही नदी वाहत नाही पहा. नेक्स्ट आहे पहा खालीलपैकी कोणती नदी वैतरणा नदीची उपनदी नाहीये? तर वैतरणा नदीची उपनदी कोणती पहा या ठिकाणी नाहीये सावित्री. लक्षात ठेवा मित्रांनो सावित्री ही याचं करेक्ट आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? कोणता सहस्रकुंड धबधबा? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पैनगंगा या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी काय प्रश्न आहे पहा आता खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? तर याचं करेक्ट उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 पंचगंगा. लक्षात ठेवा मित्रांनो पंचगंगा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? काय प्रश्न आहे तापी नदीची उपनदी नाही तर दारणा याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कोणती आहे दारणा. नेक्स्ट आहे पहा इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर इंद्रावती नदी बघा गोदावरीची या ठिकाणी काय पहा उपनदी आहे. लक्षात ठेवा मित्रांनो गोदावरीची या ठिकाणी काय बघा उपनदी आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी आपल्याला चुकीचं वाक्य ओळखायचं पहा काय ओळखायचं आहे चुकीचं वाक्य ओळखायचं आहे. तर वर्धा नदीची लांबी बघा 454 किलोमीटर आहे पहा किती 454 किलोमीटर काय पहा वर्धा नदीची लांबी आहे. हे काय बघा चुकीचं आहे बाकी सगळे बरोबर आहेत पहा. वर्धा नदीचा उगम बैतूल या ठिकाणी होतो कुठं मध्य प्रदेश मधील बैतूल या ठिकाणी होतो. वर्धा नदीचं खोरं बघा गोदावरी नदीच्या खोऱ्याचाच भाग आहे हे सुद्धा बरोबर आहे. वर्धा नदी महाराष्ट्रामधील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहते हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे पहा परंतु हे चुकीचं आहे या ठिकाणी. गोदावरी खोरे महाराष्ट्रातील सर्वात जास्त विस्ताराचं असून त्याच्या खालील डोंगर रांगामुळे तापी नदीच्या खोऱ्यामधून अलग झालेलं आहे. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 सातमाळा डोंगर रांगामुळे ते काय झालंय अलग झालेलं आहे. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? खालीलपैकी कोणती नदी
पश्चिम वाहिनी नाहीये. तर मित्रांनो कावेरी लक्षात ठेवा मित्रांनो कोणती नदी आहे? कावेरी. समजलं? नेक्स्ट आहे पहा हिंगोली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? कोणतं हिंगोली? तर मित्रांनो हिंगोली हे शहर कयाधू ऑप्शन क्रमांक 4 कयाधू नदीच्या काठावर या ठिकाणी वसलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा संगमनेर आणि नेवासा ही गावे कोणत्या नदीच्या काठावर वसली आहेत? तर संगमनेर आणि नेवासा ही प्रवारा नदीच्या काठावर या ठिकाणी वसलेली आहेत. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी प्रवारा नदीच्या काठावर ही वसलेली आहेत. नर्मदा, तापी या नद्या टिंब आहेत. तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे नर्मदा आणि तापी या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. पहा लक्षात ठेवा दोन नद्या कशा आहेत? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. पुढचा प्रश्न पहा कृष्णा पंचगंगा नद्याचा संगम कोठे आहे? कृष्णा पंचगंगा नद्याचा संगम कोणत्या ठिकाणी आहे? तर नरसोबाची वाडी याचं बरोबर उत्तर आहे. पहा कुठं? नरसोबाची वाडी. भीमा आणि तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर भीमा आणि तुंगभद्रा या मित्रांनो कृष्णा या नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत. लक्षात ठेवा कृष्णा. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर मित्रांनो पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे असं विचारलं तर तापी या ठिकाणी पहा पश्चिम वाहिनी नदी पहा तापी. समजलं? अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर पहा कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यामधील टिंब या ठिकाणी झालेला आहे. तर कृष्णा नदीचा उगम मित्रांनो साताऱ्यामधील कुठं झालेला आहे? तर महाबळेश्वर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. कुठं? महाबळेश्वर. भामरागड येथील संगमामध्ये टिंब नदीचा समावेश होत नाही. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे प्राणहिता. लक्षात ठेवा मित्रांनो प्राणहिता नदीचा समावेश होत नाही. पुढील पैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? नर्मदा मित्रांनो या ठिकाणी काय पहा पश्चिम वाहिनी नदी आहे. कोणती? नर्मदा. महाराष्ट्रामधील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी मित्रांनो गोदावरी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. कोणती? गोदावरी. समजलं? पुढचा प्रश्न आहे पहा गडचिरोली जिल्ह्यामधील वैनगंगा नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेने वाहते? त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर दक्षिण वाहते मित्रांनो गडचिरोली मधील वैनगंगा नदी. तर मित्रांनो आपण गणित आणि बुद्धिमत्तेची बॅच या ठिकाणी लॉन्च केली पहा. तर ही जी काही बॅच आहे फक्त 499 रुपयाला असणार आहे. तुम्हाला 82 75 55 82 83 या नंबरला बघा व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे किंवा पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे 499चा. तुम्हाला डायरेक्ट ही बॅच मी जॉईन करून देईन पहा. आपला नंबर लक्षात ठेवा 82 75 55 82 83. समजलं? या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सगळं या ठिकाणी शिकवलं जाणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी बघा खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही असं विचारलंय. याचं उत्तर आहे पहा मित्रांनो कोयना. बरोबर? बाकी बघा वैतरणा, तानसा, शास्त्री या काय आहेत पहा मित्रांनो पश्चिम वाहिनी नदी आहेत. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोणती नदी तापी नदीची या ठिकाणी उपनदी आहे? तर गिरणा या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे. कोणती? गिरणा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही? तर बघा नर्मदा ही मिळत नाही पहा. बाकी गोदावरी मिळते, ब्रह्मपुत्रा मिळते, गंगा सुद्धा मिळते, परंतु नर्मदा नाही मिळत. कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? तर कोकणच्या दक्षिण सीमेजवळून मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोल जे काही नदी बघा ती या ठिकाणी पहा वाहते. कोणती पहा? तेरेखोल. समजलं? तेरेखोली नदी या ठिकाणी वाहते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलं आहे? कोणतं? पंढरपूर हे शहर. तर भीमा ऑप्शन क्रमांक 3 भीमा नदीच्या किनाऱ्यावर पंढरपूर शहर वसलेलं आहे पहा. गोदावरी नदीवर कोणतं शहर आहे? तर गोदावरी नदीच्या काठावर नांदेड हे शहर वसलेलं आहे. कोणतं? नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे. नेक्स्ट बघा महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागामधून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहेत. तर आपल्याला माहिती आहे बघा कोकणामध्ये अतिशय कमी लांबीच्या नद्या वाहतात. बरोबर? नेक्स्ट आहे बघा त्या ठिकाणी समुद्र असल्यामुळे लगेच समुद्रात जाऊन मिळतात. खालीलपैकी कोणतं शहर गोदावरी नदीच्या काठावर नाही विचारलंय? तर मित्रांनो कोणतं शहर आहे ते गोदावरी नदी काठावर नाहीये? तर नगर हे शहर नाही पहा. बाकी नाशिक आहे, पैठणी आणि नांदेड सुद्धा आहे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो धुळे हे कोणत्या नदी काठी वसलंय? कोणतं? धुळे. तर मित्रांनो धुळे कोणत्या नदी काठी वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पांझरा. लक्षात ठेवा धुळे हे शहर पांझरा नदी काठी वसलेले आहे. कोणत्या? पांझरा. नेक्स्ट आहे पहा इरळी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोणती? इरळी नदी. तर वर्धा नदीची मित्रांनो काय पहा ती उपनदी कोणती? इरळी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? वर्धा नदी. समजलं? नेक्स्ट आहे पहा खालीलपैकी कोणतं ठिकाण गोदावरी नदीच्या काठी वसलेलं नाही? कोणत्या ठिकाणी ते गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं नाहीये? तर नेवासा याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला नेवासा. पुढचा प्रश्न पहा
खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी पहा. कृष्णा नदीची उपनदी आहे तर पंचगंगा. लक्षात ठेवा मित्रांनो, पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी या ठिकाणी. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? तर मुळा याचं करेक्ट आन्सर आहे पहा. लक्षात ठेवायचंय मुळा. नेक्स्ट आहे पहा, सातपुडा पर्वतरांगेमुळे टिंबटिंब व टिंबटिंब नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. याचं बरोबर उत्तर आहे बघा नर्मदा आणि तापी. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा आणि तापी नद्यांची खोरी या ठिकाणी वेगळी झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणती नदी परभणी जिल्ह्यामधून वाहत नाही? कोणती नदी परभणी जिल्ह्यामधून वाहत नाही विचारलंय. याचं बरोबर उत्तर आहे मान. ऑप्शन क्रमांक 4. ही जी काय नदी पहा ही परभणी जिल्ह्यामधून वाहत नाही. कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? तर कोणती नदी मित्रांनो? तर गिरणा. ऑप्शन क्रमांक 3. गिरणा काय बघा ही तापी नदीची उपनदी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी मित्रांनो गोदावरी आहे. लक्षात ठेवायचंय गोदावरी. समजलं? नेक्स्ट आहे पहा, मुळा, मुठा, घोड, निरा या नदीच्या उपनद्या आहेत बघा. कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत या? याचं करेक्ट आन्सर बघा भीमा. ऑप्शन क्रमांक 4. भीमा याचं बरोबर उत्तर पहा. पैनगंगा नदीचा उगम टिंबटिंब डोंगरात आहे. तर पैनगंगा नदीचा उगम मित्रांनो अजिंठा डोंगर. ऑप्शन क्रमांक 1. अजिंठा डोंगर आपलं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर कोणती नदी मित्रांनो ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर वैनगंगा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोणती पहा ती वैनगंगा नदी. खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही विचारलंय? तर कोणती नाही मित्रांनो दुधना या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे पहा. कोणती आहे? दुधना नदी बघा या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी भीमा नदीची उपनदी कोणती नाही? भीमा नदीची उपनदी कोणती नाही? तर दारणा. लक्षात ठेवा पहा दारणा याचं बरोबर उत्तर आहे पहा. भामरागडीतील नदी संगमामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा या ठिकाणी समावेश होत नाही? तर कोणत्या नदीचा होत नाही मित्रांनो? प्राणहिता या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे काय? प्राणहिता. नेक्स्ट पहा, मध्य प्रदेशमधील सातपुडा पर्वतरांगेमध्ये उगम पावून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणारी टिंबटिंब ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे. तर कोणती पहा या ठिकाणी? तापी याचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं पहा तापी. नेक्स्ट आहे पहा, सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा या नदीचा संगम कोठे होतो? तर भीमा आणि नीरा याचा संगम होतो बघा नृसिंहपूर या ठिकाणी होतो. कुठं? नृसिंहपूर या ठिकाणी. समजलं? नेक्स्ट पहा, इंद्रावती नदीची सीमा महाराष्ट्र राज्यासोबत कोणत्या राज्याशी आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3. बघा छत्तीसगड सोबत सुद्धा आहे. कुठं? छत्तीसगड. नेक्स्ट बघा, पंचगंगा आणि कृष्णा या नदीचा संगम कुठे होतो? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4. नृसिंहवाडी या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रामधून वाहत नाही? तर कावेरी मित्रांनो याचं बरोबर उत्तर पहा. ही महाराष्ट्रामधून वाहत नाही. बाकी कृष्णा, गोदावरी, भीमा या महाराष्ट्रामधून वाहतात. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झाला आहे? त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तर मित्रांनो गोदावरी या नदीचा या ठिकाणी उगम झालेला आहे पहा. कोणत्या? गोदावरी. समजलं? वर्धा आणि वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे प्राणहिता. लक्षात ठेवा प्राणहिता. कोकणच्या किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने या ठिकाणी लावायची आहेत. तर या ठिकाणी पाहिलं तर श्रीवर्धन, जयगड, विजयदुर्ग, मालवण ही काय बघायचं या ठिकाणी योग्य क्रम आहे. वर्धा नदीमुळे कोणत्या 2 जिल्ह्याची सीमारेषा बनलेली आहे? तर बरोबर उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1. वर्धा, अमरावती. महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण कोणतं आहे? तर गंगापूर मित्रांनो या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे पहा. हे काय पहा मातीचं धरण आहे. कोणतं? गंगापूर. समजलं? नेक्स्ट आहे पहा, ठाणे जिल्ह्यातील खालीलपैकी कोणतं धरण येत नाही ठाणे जिल्ह्यामध्ये? तर अप्पर वैतरणा या ठिकाणी येत नाही बघा. तानसा बारवी, मोडक सागर हे कुठे आहेत बघा ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. पुढचा प्रश्न आहे पहा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे? तर टिपागड याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. काय? टिपागड. पुढचा प्रश्न पहा, इसापूर प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? कोणता? इसापूर प्रकल्प. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1. पुसद. इसापूर हे कुठे बघा पुसद या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं.
आता आपण धरणाला रिव्हिजन मारत आहोत. कायर धरण हे कोणत्या नदीवर आहे? कोणतं? कायर धरण. तर मित्रांनो हे विदर्भ नदीवर आपल्याला पाहायला भेटतं कायर धरण. नेक्स्ट पहा वाशिम जिल्ह्यातील आडाण धरण हे कोणत्या तालुक्यात आहे? तर वाशिम जिल्ह्यामधील हे आडाण धरण हे कारंजा या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे. पहा लक्षात ठेवायचं आपल्याला कारंजा. खालीलपैकी कोणता सिंचन प्रकल्प गोंदिया जिल्ह्यामधील नाही? तर याचं करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 जायकवाडी याचं बरोबर उत्तर आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे जायकवाडी. लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणतं लोणार? तर मित्रांनो हे बुलढाण्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. लक्षात ठेवायचं आपल्याला बुलढाणा. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर ऑप्शन क्रमांक 4 या नावाने ओळखलं जातं. पहा नाथसागर. समजलं? नेक्स्ट आहे पहा घोडासरी हा निसर्गरम्य तलाव कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 नागभीड. लक्षात ठेवा नागभीड. नाथसागर धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणतं? नाथसागर. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला नाथसागर हे जे काही धरण आहे ते पाहायला भेटतं पहा. पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराला कोणत्या प्रकल्पामधून पाणी पुरवलं जातं? तर याचं करेक्ट आन्सर आहे पवना. पवना प्रकल्पामधून या ठिकाणी पाणी पुरवलं जातं पहा. प्रसिद्ध इटियाडोह धरण कोणत्या तालुक्यात आहे? कोणतं? इटियाडोह. तर मित्रांनो हे अर्जुनी मोरगाव. लक्षात ठेवा अर्जुनी मोरगाव या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं. खालीलपैकी कोणतं सिंचन प्रकल्प आहे साताऱ्यामध्ये आहे? सिंचन प्रकल्प साताऱ्यामध्ये आहे तर बघा धोमबल कवडी हे बघा साताऱ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. कोयना धरण हे कोणत्या तालुक्यात बांधलेलं आहे? तर कोयना धरण मित्रांनो पाटण ऑप्शन क्रमांक 4 पाटण या ठिकाणी बांधलेलं आहे पहा. जायकवाडी धरण हे गोदावरी नदीच्या कोणत्या उपनदीवर बांधलेलं आहे? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे सिंदफणा ऑप्शन क्रमांक 2 सिंदफणा याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणता प्रदेश हा तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर कोणता प्रदेश आहे? पूर्व विदर्भ. लक्षात ठेवा मित्रांनो पूर्व विदर्भाला या ठिकाणी तलावाचा प्रदेश म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं पहा. गोखी प्रकल्प काय प्रश्न आहे? गोखी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यात आपल्याला पाहायला भेटतो? याचं बरोबर उत्तर बघा दारव्हा ऑप्शन क्रमांक 1 गोखी प्रकल्प हा यवतमाळ मधील दारव्हा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. पुढं दारव्हा. नेक्स्ट पहा उजनी धरण हे कोणत्या नदीवर आहे? लक्षात ठेवा मित्रांनो उजनी धरण हे भीमा नदीवरती आपल्याला पाहायला भेटतं. कुठे? भीमा नदीवरती. समजलं? त्याच्यानंतर आहे मित्रांनो इटियाडोह धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणतं? इटियाडोह धरण. तर मित्रांनो गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला हे धरण पाहायला भेटतं. कुठे? गोंदिया जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर आहे अनेर धरण आहे. अनेर धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे धुळेमध्ये आपल्याला अनेर धरण पाहायला भेटतं. कुठे? धुळ्यामध्ये. लक्षात ठेवायचं आपल्याला धुळे. नेक्स्ट आहे पहा पैठण या ठिकाणामधील जायकवाडी जलाशयाचं नाव काय आहे? तर मित्रांनो नाथसागर याचं बरोबर उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 नाथसागर. राधानगरी धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलं आहे? तर राधानगरी धरण मित्रांनो भोगावती नदीवरती बांधण्यात आले. कोणत्या? भोगावती. महाराष्ट्रामधील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? त्याचं करेक्ट उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी. लक्षात ठेवा जायकवाडी. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पहा गोदावरी नदीवर मित्रांनो आपल्याला जायकवाडी धरण. जीवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणता? जीवरेखा. तर मित्रांनो जालन्यामध्ये आपल्याला जीवरेखा सिंचन प्रकल्प पाहायला भेटतो. कुठं? जालन्यामध्ये. समजलं? महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीवर कोणतं धरण बांधलेलं आहे? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 जायकवाडी हे जे काही धरण आहे मित्रांनो हे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेलं आहे. समजलं? मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारं तानसा आणि वैतरणा मोडक सागर हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 4 ठाणे. लक्षात ठेवा ठाण्यामध्ये पहा. लक्षात ठेवा ठाणे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा चांदोली धरण हे कोणत्या नदीवर आहे? कोणतं? चांदोली धरण. मित्रांनो हे वारणा नदीवरती आपल्याला पाहायला भेटतं चांदोली धरण. लक्षात ठेवा वारणा. बघा लोअर पैनगंगा या आंतरराष्ट्रीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत सहकारी राज्य खालीलपैकी कोणतं आहे? याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा. लक्षात ठेवा तेलंगणा. समजलं?
महाराष्ट्रामधील तलावांचा प्रदेश म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर या ठिकाणी पहा पूर्व विदर्भ लक्षात ठेवा. पूर्व विदर्भाला या ठिकाणी तलावांचा प्रदेश म्हणून ओळखलं जातं. पूर्व विदर्भ. नेक्स्ट पहा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तेरेखोल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तेरेखोल पुलामुळे कोणती राज्य जोडले आहेत? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे बघा महाराष्ट्र आणि गोवा. लक्षात ठेवा महाराष्ट्र आणि गोवा याचं बरोबर उत्तर आहे पहा. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर भोगावती या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे पहा. लक्षात ठेवा भोगावती नदीवरती राधानगरी. खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजतात? तर कोयना ऑप्शन क्रमांक 4 कोयनाला या ठिकाणी काय म्हणतात? महाराष्ट्राची काय म्हणतात? भाग्यलक्ष्मी म्हणतात. कोयना. नाथसागर हे कोणत्या जलाशयाचं नाव आहे? काय? नाथसागर. तर मित्रांनो यापैकी नाही याचं बरोबर उत्तर आहे बघा. याचं उत्तर काय कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा. नेक्स्ट बघा राजूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? काय? राजूर हे ठिकाण. तर मित्रांनो हे दगडी कोळशासाठी या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे पहा दगडी कोळसा. नेक्स्ट पहा गडचार हे गाव विशेष कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर सिमेंट ऑप्शन क्रमांक 1 सिमेंटच्या उत्पादनासाठी मित्रांनो हे प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील कोणता पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरता प्रसिद्ध आहे? आता आपल्या सगळ्यांना माहिती नागपूर चंद्रपूरचा जो काही पट्टा आहे या ठिकाणी खनिज उद्योग हा मोठ्या प्रमाणामध्ये चालतो. कोणता? खनिज उद्योग. गडचिरोलीमध्ये सध्या लोह खनिज उत्खनन कुठे सुरू आहे? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर बघा सूरजगड या ठिकाणी बघा हे सुरू आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे 1962 मध्ये याची सुरुवात झाली. कधी? 1962 मध्ये. सूरजगड हे गडचिरोली जिल्ह्यामधील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? तर हे लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? लोह खनिज. समजलं? पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रामधील मुबलक मॅंगनीज आणि लोह खनिज दर्शवणारा जिल्ह्याचा समूह कोणता आहे? तर या ठिकाणी पहा सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा याचं करेक्ट आन्सर आहे पहा. नेक्स्ट आहे MEDA ही जी काही संस्था आहे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ती ऊर्जा. लक्षात ठेवा ऊर्जा क्षेत्राशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिजाचं विस्तृत साठे आहे. तर मॅंगनीज मित्रांनो आपल्याला नागपूर गोंदियामध्ये पाहायला भेटतं. कुठं? नागपूर गोंदियामध्ये. पुढचा प्रश्न आहे पहा मुंबई हाय हे जे काही नाव आहे कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे. कोणत्या? पेट्रोलियम. खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रामधील कोणता विभाग सर्वाधिक समृद्ध आहे? तर विदर्भ हा सगळ्यात जास्त समृद्ध आहे. लोह खनिजामधील लोहाच्या प्रमाणानुसार टिंबटिंब यामध्ये सर्वात जास्त लोहाचं प्रमाण आपल्याला पाहायला भेटतं. तर लक्षात ठेवा मित्रांनो मॅग्नेटाइट याचं बरोबर उत्तर आहे. काय? मॅग्नेटाइट. समजलं? महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये तांब्याचं उत्पादन सगळ्यात जास्त होतं? जे काही तांब्याचे साठे ते सगळ्यात जास्त आहेत. तर तांब्याचे साठे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूरमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र विकास औद्योगिक महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली किंवा तारीख विचारली या ठिकाणी? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 1 ऑगस्ट 1962. लक्षात ठेवा 1 ऑगस्ट 1962 ला स्थापना झालेली आहे. नेक्स्ट आहे पहा मिहाना औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरामध्ये? मिहाना औद्योगिक प्रकल्प मित्रांनो नागपूरमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. कुठं? नागपूर या ठिकाणी. नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे? नागपूरमध्ये मित्रांनो कोराडी खापर या ठिकाणी पहा औष्णिक विद्युत केंद्र आहेत. कोणते पहा? औष्णिक विद्युत केंद्र. नेक्स्ट आहे पहा पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 बाळापूर. लक्षात ठेवायचं पहा अकोला जिल्ह्यामधील बाळापूर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर तारापूर या ठिकाणी पहा अणुविद्युत प्रकल्प आहे. कुठं? तारापूर या ठिकाणी. खालीलपैकी कोणतं औद्योगिक विद्युत केंद्र विदर्भामध्ये नाही? तर कोणतं मित्रांनो परळी याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 परळी याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर बघा रायगड जिल्ह्यामधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी टाटा वीज निर्मिती प्रकल्प नाही? कोणता? टाटा वीज. तर रसायनी याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 रसायनी. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे?
याचं करेक्ट आन्सर मित्रांनो नाशिक या ठिकाणी आपल्याला एकलहर हे पाहायला भेटतं. कुठं? नाशिक जिल्ह्यामध्ये. खालीलपैकी कोणत्या गावामध्ये औष्णिक ऊर्जा केंद्र आहे? तर औष्णिक ऊर्जा केंद्र तिरोडा, ऑप्शन क्रमांक 2 तिरोडा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे मित्रांनो कोयना, ऑप्शन क्रमांक 3 कोयना. बघा, वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ऑप्शन क्रमांक 2 कोयनाला असं म्हणतात. कशाला? कोयना. नेक्स्ट पहा जैतापूर. काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी? जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रस्थापित आहे? तर मित्रांनो जैतापूर हे ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरीमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. नेक्स्ट पहा तारापूर पॉवर प्लांट मध्ये कोणत्या प्रकारचे वीज तयार होते? तर या ठिकाणी मित्रांनो तारापूरमध्ये अणुऊर्जा या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे. पहा लक्षात ठेवा अणुऊर्जा. कोणत्या औष्णिक विद्युत प्रकल्पामधून नागपूर जिल्ह्यामध्ये नाही कोणता आहे? तर पारस मित्रांनो कुठे आहेत? अकोल्यामध्ये बघा. खापरखेडा, मौदा, कोराडी हे कुठे आहेत बघा? नागपूरमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. पुढचा प्रश्न बघा लातूरचे खालीलपैकी कोणते प्रमुख सुपुत्र हे दारासिंग प्रमाणे कुस्तीमधील रुस्तम ए हिंद या किताबाने सन्मानित होते? तर हरिश्चंद्र बिराजदार हे होते पहा. नेक्स्ट पहा पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते? तर कोळशापासून मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे पहा. काय? कोळसा. महाराष्ट्रामधील टिंबटिंब या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित निर्मिती केंद्र आहे. तर ठाणे या ठिकाणी मित्रांनो कुठं? ठाणे जिल्ह्यामध्ये. खालीलपैकी कोणतं अणुविद्युत प्रकल्पाचं ठिकाण नाही? काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? तर मित्रांनो रायपूर याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं पहा रायपूर. समजलं? पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणतं स्थान आहे महाराष्ट्रामधील ऊर्जा निर्मितीचं केंद्र नाही? त्याचं करेक्ट आन्सर पहा अंबरनाथ याचं बरोबर उत्तर आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे अंबरनाथ. नेक्स्ट आहे पहा एकलहरे नाशिक या ठिकाणी टिंबटिंब विद्युत केंद्र आहे. तर औष्णिक विद्युत केंद्र आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं औष्णिक विद्युत केंद्र. महाराष्ट्रामध्ये गहू संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रामध्ये गहू संशोधन केंद्र ऑप्शन क्रमांक 4 निफाड या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. संत्री उत्पादन यासाठी प्रसिद्ध असणारं शहर कोणतं आहे? तर नागपूरची संत्री आपण म्हणत असतो लहानपणापासून शाळेत असल्यापासून. काय? नागपूरची संत्री, जळगावची केळी. डहाणू तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे? तर आपल्या सगळ्याला माहिती पहा चिक्कूसाठी मित्रांनो डहाणू तालुका या ठिकाणी प्रसिद्ध आहे. रायगड जिल्ह्यामधील पीक कोणतं आहे? तर मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये भात, राईस, चावल. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? तर 1 मे 1999 ला झाली होती पहा. पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र कुठे आहे? तर मित्रांनो मांजरी या ठिकाणी. मांजरी पुणे या ठिकाणी काय बघा खालीलपैकी कोणती फळपिके रत्नागिरी जिल्ह्यात घेतली जातात? काजू, आंबा, सुपारी म्हणजे वरीलपैकी सर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर दापोली या ठिकाणी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. पुढे दापोली या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आहे पहा घनसाळ या प्रसिद्ध तांदळाची जात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यामध्ये आढळते? तर घनसाळ या तालुक्याची जी काही प्रमुख जात आहे पहा ही आजरा. लक्षात ठेवायचं पहा आजरा. परभणी. काय प्रश्न आहे मित्रांनो? परभणी क्रांती काय आहे मित्रांनो? तर भेंडीचा हा एक प्रकार आहे पहा. खालीलपैकी कोणती देशी गाय ही नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक प्रजाती आहे? तर लाल कांदारी याचं बरोबर उत्तर आहे. काय? लाल कांदारी. कापूस या पिकासाठी कोणती मृदा उपयुक्त आहे मित्रांनो? तर रेगूर काळी मृदा. लक्षात ठेवायचं रेगूर काळी मृदा याचं बरोबर उत्तर आहे पहा. पिवळसर तपकिरी मृदा कोणत्या भागात आढळून येते? तर चंद्रपूर, भंडारा आणि पूर्व भागामध्ये आपल्याला ही पाहायला भेटते. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते? तर दख्खनच्या पठारावर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. कुठं? दख्खनच्या पठारावर. नेक्स्ट पहा एप्रिल आणि मे महिन्यामध्ये महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात? तर मित्रांनो याला काय म्हणतात बघा आंबेसरी असं म्हणतात. लक्षात ठेवा आंबेसरी असं म्हणतात. नेक्स्ट बघा महाराष्ट्राचा हवामान प्रामुख्याने कसा प्रभाव पडतो? तर सह्याद्री पर्वत. लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या हवामानावर
सह्याद्री पर्वताचा या ठिकाणी भरपूर प्रभाव होतो. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पर्जन्याचं प्रमाण काय होतं, वाढत जातं. कुठून? पश्चिमेकडे पूर्वेकडे. 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 2 अहिल्यानगरमध्ये. महाराष्ट्राची पठारी प्रदेशामध्ये काळी मृदा या ठिकाणी विकसित झालेली आहे. नेक्स्ट बघा, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर मित्रांनो, रत्नागिरीमध्ये आपल्याला जांभी मृदा पाहायला भेटते. महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो? तर कोकण या भागामध्ये मित्रांनो सर्वात जास्त पाऊस आपल्याला पाहायला भेटतो. नेक्स्ट पहा, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर पांढरे सोने पिकवणारा मित्रांनो यवतमाळ. लक्षात ठेवा, यवतमाळ जिल्ह्याला ओळखलं जातं. सुवर्ण क्रांती काय प्रश्न आहे पहा. सुवर्ण क्रांती म्हणजेच गोल्डन रिव्होल्युशन याचा संबंध खालीलपैकी कशा संबंधित आहे? तर सुवर्ण क्रांती लक्षात ठेवा मित्रांनो, मधुमक्षिका पालनाचं बरोबर उत्तर आहे पहा, मधुमक्षिका पालन. पुढचा प्रश्न बघा, 86 ही कोणत्या पिकाची जाते? मित्रांनो, ऊसाची जाते. कशाची? ऊस. श्रीवर्धन येथील टिंबटिंब जातीच्या सुपारी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत मित्रांनो. तर रोठा. लक्षात ठेवा, रोठा या जातीच्या जे काही सुपारी आहेत या सगळीकडे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली काय प्रश्न आहे, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात कोणती आहे? तर मित्रांनो, गणेश ही पहा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध जाती पहा. चिक्कूसाठी प्रसिद्ध असलेलं महाराष्ट्रामधील ठिकाण कोणतं आहे? तर घोलवड याचं करेक्ट आन्सर आहे पहा, घोलवड. पुढचा प्रश्न पहा, राज्यातील सर्वाधिक पावसाच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची मृदा सापडते? तर रत्नागिरी तसेच कोकण भागामध्ये जांभी मृदा आपल्याला पाहायला भेटते पहा. अंजीर पिकाचं उत्पन्न जास्त प्रमाणामध्ये कोणत्या ठिकाणी घेतलं जातं? तर राजेवाडी या ठिकाणी घेतलं जातं पहा. खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता आहे? तर फ्लेम. लक्षात ठेवा मित्रांनो, फ्लेम हा द्राक्षाचा प्रकार आहे. महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. 9 इतके आहेत. हरित क्रांती कशाशी निगडित आहे? तर अन्नधान्य उत्पादनाशी निगडित आहे. पुढचा प्रश्न भरपूर वेळा पेपरला विचारलेला आहे. भारतामध्ये श्वेत क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांना मित्रांनो श्वेत क्रांतीचे जनक असं म्हणून ओळखलं जातं. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने कोणती मृदा आढळते आपल्याला? तर रेगूर मृदा. हिलाच आपण बघा काळी कापसाची मृदा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं, काळी कापसाची मृदा, कापसाची मृदा म्हणून सुद्धा ओळखली जाते. पीत क्रांती कशाच्या संदर्भामध्ये? तर मित्रांनो लक्षात ठेवा, तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. देशामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त तांदळाचं उत्पादन केलं जातं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात जास्त तांदूळ उत्पादन केलं जातं पहा. कुठं? वेस्ट बेंगॉल. नेक्स्ट आहे पहा, ईशान्य मोसमी वारे. ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीमध्ये वाहतात? त्याचं करेक्ट आन्सर बघा, नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्ये आपल्याला हे पाहायला भेटतात. त्याच्यानंतर मित्रांनो, ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे कोणत्या राज्याच्या तटवर्ती भागामध्ये पाऊस पडतो? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 तमिळनाडू याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळामध्ये पाऊस पडतो. तर हा पाऊस खालीलपैकी कोणत्या वाऱ्यापासून पडतो? तर हा नैऋत्य मोसमी वारे. मित्रांनो लक्षात ठेवायचं, खूप महत्वाचा प्रश्न आहे. नैऋत्य मोसमी वारे स्टार मारून लिहून ठेवायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धामध्ये उजव्या बाजूला वळतात, म्हणून त्यांना भारतामध्ये काय म्हणतात? तर मित्रांनो यांना भारतामध्ये नैऋत्य मोसमी वारे म्हणून ओळखलं जातं. काय ओळखलं जातं? नैऋत्य मोसमी वारे. उष्ण आणि थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्यावेळेस त्या ठिकाणी काय निर्माण होतं? तर त्यावेळेस बघा दाट धुके निर्माण होतं मित्रांनो. ज्यावेळेस उष्ण आणि थंड सागरी प्रवाह एकत्र होतात असे, तेव्हा दाट धुकं तयार होतं पहा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन विभागाचं लाकूड संकलन केंद्र कोठे आहे? याचं करेक्ट आन्सर मित्रांनो आल्लापल्ली या ठिकाणी. लक्षात ठेवा, आल्लापल्ली या ठिकाणी पहा. थंडमुंशी हे कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते? तर थंडमुंशी बघा तेंदूपत्ता. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 थंडमुंशी हे तेंदूपत्ता याचं करेक्ट आन्सर आहे पहा. समजलं? नेक्स्ट पहा, तेंदूपत्ता तोडण्याचं काम कोणत्या ऋतूमध्ये केलं जातं? तर उन्हाळ्यामध्ये मित्रांनो हे पानं तोडले जातात तेंदूपत्ता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र सर्वात कमी आहे? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे सोलापूरमध्ये सर्वात कमी काय पहा वनक्षेत्र आहे.
यापैकी महाराष्ट्रामध्ये कोणता व्याघ्र प्रकल्प नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 भोर व्याघ्र प्रकल्प आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटत नाही. कोणता? भोर व्याघ्र प्रकल्प. नेक्स्ट हे पहा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणता? ताडोबा अंधारी. मित्रांनो हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. कुठं? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. खालीलपैकी कोणतं अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणतं अभयारण्य आहे ते? ताडोबा अंधारी याचं करेक्ट आन्सर आहे. पहा लक्षात ठेवायचं आपल्याला ताडोबा अंधारी. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणतं आहे? तर महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कोणतं मित्रांनो? ब्लू मॉर्मॉन याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो ब्लू मॉर्मॉन. समजलं? महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा मित्रांनो लातूर आणि सर्वात जास्त कुठे तर सर्वात जास्त मित्रांनो गडचिरोली या ठिकाणी जंगल आहेत. महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता आहे? शेकरू. लक्षात ठेवा शेकरू. लेकरू नाही शेकरू. समजलं? खालीलपैकी व्याघ्र प्रकल्प आणि संबंधित जिल्हा याच्यातून चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे. तर या ठिकाणी मित्रांनो चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे. बरोबर उत्तर मित्रांनो या ठिकाणी बोर व्याघ्र प्रकल्प वाशिम हे बघा चुकीचे. बाकी बघा ताडोबा चंद्रपूर एकदम बरोबर. मेळघाट व्याघ्र कुठे? अमरावती हे सुद्धा बरोबर. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कुठे? सातारा कोल्हापूर हे सुद्धा बरोबर आहे. पहा नेक्स्ट बघा जिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? कोणतं? जिवाजी. तर मित्रांनो एक ग्वाल्हेर या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर मिळतं. लक्षात ठेवा ग्वाल्हेर. समजलं? भारत इतिहास संशोधक मंडळ टिंबटिंब आणि त्याची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर लक्षात ठेवा मित्रांनो हे पुणे या ठिकाणी आणि त्याची जी काही स्थापना आहे बघा वि.का. राजवडे यांनी ही केलेली. पहा लक्षात ठेवा वि.का. राजवडे यांनी. समजलं? रयत शिक्षण संस्था याची स्थापना कोणी केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बघा रयत शिक्षण संस्थेची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. पुढचा प्रश्न पहा नॅशनल फिल्म आर्चिव्ह या संस्थेचं मुख्य कचेरी कोणत्या ठिकाणी आहे? याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 पुणेमध्ये याचं करेक्ट आन्सर आहे. पहा आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे बघा नाशिक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. कुठं? नाशिक जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट बघा राष्ट्रीय विधी विद्यापीठ NLU महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? याचं करेक्ट आन्सर बघा मुंबईमध्ये. पहा त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न पहा याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. महाराष्ट्र मराठी विश्वकोश निर्मितीचं मुख्यालय कुठे आहे? सर्वांनी याचं बरोबर उत्तर दिलं बघा वाई सातारा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली? तर लक्षात ठेवा मित्रांनो 1969 ला बघा याची स्थापना झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो लोणेरे या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो लक्षात ठेवा लोणेरे या ठिकाणी. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 रामटेक या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला रामटेक या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्रामध्ये पशु आणि मत्स्य विद्यापीठ कुठे आहे? तर पशु आणि मत्स्य विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो. कुठे? नागपूर या ठिकाणी. रायगड जिल्ह्यामधून कोणता महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो? तर रायगड जिल्ह्यामधून NH66 हा जातो मित्रांनो. लक्षात ठेवा NH66 हा कुठून जातो? तर हा रायगड जिल्ह्यामधून जातो मित्रांनो. पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. रायगड जिल्ह्यामधील महाड या ठिकाणामधील चौदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता? तर कधी केला होता? लक्षात ठेवा 20 मार्च 1927 ला केला होता. तारीख खूप महत्वाची पहा. चौदार तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च 1927 ला. आणि मित्रांनो 20 मार्चला चिमणी दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. कोणता? चिमणी दिवस म्हणून सुद्धा या ठिकाणी साजरा केला जातो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर ICS भारतीय सिव्हिल अधिकारी श्री C.D. देशमुख हे महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यातील होते? तर यांचा जिल्हा आहे मित्रांनो रायगड. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा रायगड याचं करेक्ट आन्सर आहे. पहा रायगड जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत? तर एकूण 28 पोलीस स्टेशन आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतात. किती एकूण?
28 पोलीस स्टेशन. नेक्स्ट आहे पहा मित्रांनो, फोंडा या ठिकाणामधील मध प्रसिद्ध आहे. तर फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यात येतं? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 कणकवली. ऑप्शन क्रमांक 3 कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली असं जर विचारलं तर 1981 मध्ये मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. पहा कधी? 1981 मध्ये. समजलं? मुंबईमधील सर्वात जुनं वाचनालय कोणतं आहे? तर मुंबईमधील सर्वात जुनं वाचनालय कोणतं आहे? ससून वाचनालय मित्रांनो. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके येतात? तर बघा 15 तालुके आहेत. पहा लक्षात ठेवा 15 तालुके कुठे आहेत? जळगाव जिल्ह्यामध्ये. पहा तालुके सुद्धा पाठ असलं खूप गरजेचं आहे आपलं. छत्रपती संभाजीनगरला किती दरवाजाचं शहर म्हणून ओळखलं जातं? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 52 दरवाजाचं शहर म्हणून बघा या ठिकाणी ओळखलं जातं. किती? 52 दरवाजाचं शहर म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, बीड जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा जोडलेल्या आहेत? तर बीड जिल्ह्याला एकूण 6 जिल्ह्यांच्या या ठिकाणी सीमा जोडलेल्या आहेत पहा. किती? 6 जिल्ह्यांच्या. नेक्स्ट आहे पहा, लातूरातील वळूची कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे? तर लातूरमधील देवणी ऑप्शन क्रमांक 2 देवणी ही जे काही जाते बघा वळूची ही या ठिकाणी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, धाराशिव जिल्ह्यामधून कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही? जात नाही. कोणता आहे पहा? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक 4 NH53. कोणता आहे मित्रांनो? NH53 हा या ठिकाणी जात नाही पहा. जालना शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? कोणतं? जालना हे शहर. तर मित्रांनो जालना हे शहर ऑप्शन क्रमांक 3 कुंडलिका. लक्षात ठेवा मित्रांनो कुंडलिका नदी लक्षात ठेवा याच्यावर वसलेलं आहे. जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यामध्ये जाबुतंत टेकडी पहा. लक्षात ठेवा जालना जिल्ह्यात एकूण क्षेत्रफळ किती आहे? 7,718 चौरस किलोमीटर आहे. जालना जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर जालना जिल्ह्यामध्ये टोटल 8 तालुके आहेत. जायकवाडी हा गोदावरी नदीवरील बहुउद्देशीय प्रकल्प तालुका पैठण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहा. हे आपलं आधीच पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, अंतूर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अंतूर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? चला द्या उत्तर पटकन. बरोबर आहे सगळ्यांचं. छत्रपती संभाजीनगर मध्ये पहा जो काही अंतूर किल्ला आहे हा अंतूर या ठिकाणी स्थित आहे. नेक्स्ट आहे बघा खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यामधून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यामधून वाहत नाही? तर मित्रांनो भीमा. ऑप्शन क्रमांक 4 भीमा नदी बघा जालना जिल्ह्यामधून वाहत नाही. पूर्णा, कुंडलिका, सुखना, गोदावरी या नद्या बघा जालना जिल्ह्यामधून वाहतात. जालना जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार बघा 4 मुख्य विभाग पडतात. भीमा नदी बघा पुणे, सोलापूर या जिल्ह्यामधून वाहते. भीमा नदी कुठून वाहते? पुणे, सोलापूर मधून आपल्याला पाहायला भेटते. नेक्स्ट पहा जालना जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा नाही? तर मित्रांनो धाराशिवची या ठिकाणी सीमा लागलेली नाही पहा. महाराष्ट्र सरकारने कोणत्या साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून या ठिकाणी दर्जा दिला होता? तर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी हा जो काही दर्जा आहे मित्रांनो हा सन 2010 मध्ये भेटला होता. किती वाजता? 2010 वाजता. किती वाजता नाही कोणत्या साली? 2010 साली या ठिकाणी बघा पर्यटन राजधानी. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो पुणे बघा. समजलं? मुंबई ही महाराष्ट्राची कशी बघा आर्थिक राजधानी. महाराष्ट्राची उपराजधानी लक्षात ठेवायचं आहे. नागपूर ही आपली महाराष्ट्राची उपराजधानी. हे सगळे पॉइंट खूप महत्वाचे आहेत पहा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघ किती आहेत? बुलढाणा जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघ किती आहेत? तर मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर आहे बघा 7 इतके आहेत. किती आहेत पहा? 7 आहेत. नेक्स्ट आहे पहा बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये टोटल किती तालुके आहेत मित्रांनो? तर 13 तालुके आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. नेक्स्ट आहे यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतात? तर हे अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतात. ऑप्शन क्रमांक 4 अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येतात. अकोला शहरामधील भुईकोट किल्ला कोणता आहे? अकोला शहरामध्ये भुईकोट किल्ला कोणता आहे? तर लक्षात ठेवा असदगड. ऑप्शन क्रमांक 1 असदगड हा आहे. अकोला जिल्ह्यामध्ये पोलीस ठाणे किती आहेत? बघा ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्यामधले पोलीस ठाणे सुद्धा आपले पाठ असले पाहिजेत. त्या ठिकाणी पहा 24 पोलीस ठाणे आहेत. किती आहेत? 24. अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा केव्हा तयार झाला होता?
तर अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा हा 1 जुलै 1998 ला या ठिकाणी तयार झाला होता. कधी? 1 जुलै 1998 ला. समजलं? नेक्स्ट आहे पहा, ऋणमोचन हे जे काही मुद्गलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध ठिकाण हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे कोणत्या तालुक्यामध्ये? भातकुली. लक्षात ठेवायचं आपल्याला, भातकुली तालुक्यामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं. नेक्स्ट पहा, अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता आहे? आता नसलेला जिल्हा म्हणजे आपल्याला असलेले सुद्धा पाठ असले पाहिजे. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा यवतमाळ. बरोबर? यवतमाळची सीमा बघा अकोल्याला टच होत नाही. बाकी बुलढाण्याची होते, वाशिमची सुद्धा होते आणि अमरावतीची सुद्धा होते पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा. आता बघा तुम्हाला सांगितलं डिटेलमध्ये माहिती बघूयात. तर अकोला जिल्ह्याला बुलढाणा, वाशिम, अमरावती अशा या ठिकाणी पहा 3 जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. हे लक्षात ठेवायचं बघा. अकोला हे शहर मोरणा नदीच्या काठावर वसलेलं आहे. अकोला जिल्ह्यामधील मुख्य नदी कोणती? तर पूर्णा नदी आहे. ग्वाविलगड डोंगररांगा अकोला जिल्ह्यामध्येच येते पहा. कोणती? ग्वाविलगड. त्याच्यानंतर मुंबई कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग अकोला जिल्ह्यामधूनच जातो. हे पण पॉइंट लक्षात ठेवायचे पहा. अमरावती येथे मिठाचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वामध्ये झाला होता? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वीर वामन जोशी. कोणाच्या? वीर वामन जोशी या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. अमरावती जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती आहेत? अतिशय IMP प्रश्न आहे. तर अमरावती जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती आहेत मित्रांनो? तर 14 या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे पहा. लक्षात ठेवा 14 तालुके आहेत. नेक्स्ट पहा, आंबा बारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यात आहे? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, संग्रामपूर. ऑप्शन क्रमांक 2 संग्रामपूर या ठिकाणी स्थित आहे पहा. खूप महत्वाचा प्रश्न आहे संग्रामपूर. नेक्स्ट आहे पहा, अकोला जिल्ह्यामधील महान धरण कोणत्या नदीवर आहे? तर अकोला जिल्ह्यामधील जे काही महान धरण आहे हे काटेपूर्णा. ऑप्शन क्रमांक 2 काटेपूर्णा या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट पहा, महाकवी भवभूती यांचं जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आमगाव. लक्षात ठेवायचं पहा, आमगाव याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणतं ठिकाण नागपूर जिल्ह्यामध्ये नाही येत? नागपूर जिल्ह्यामध्ये कोणतं येत नाही? तर बल्लापूर हे जे काही ठिकाण आहे हे नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. नागपूर या शहराचे संस्थापक कोण होते? तर नागपूर या शहराचे जे काही संस्थापक आहेत मित्रांनो, याचे संस्थापक आहेत गोंड राजा बख्त बुलंदशाह हे होते पहा. समजलं? त्याच्यानंतर मित्रांनो भंडारा जिल्ह्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय आहे? तर भंडारा जिल्ह्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय आहे? NH66. लक्षात ठेवा NH66. नेक्स्ट पहा, सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सानगडी हा जो काही किल्ला आहे मित्रांनो हा भंडारा जिल्ह्यामध्ये, कोणत्या? भंडारा या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. नेक्स्ट आहे पहा, भंडारा जिल्ह्याचा RTO क्रमांक किती आहे? तर RTO क्रमांक आहे पहा NH36. किती पहा? NH36. समजलं? मॅंगनीज शुद्धीकरण कारखाना भंडारा जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये? तर तुमसर या ठिकाणी आपल्याला हे पाहायला भेटतं. कुठं? तुमसर या ठिकाणी. पुणे जिल्ह्यामधील टिंबटिंब हा तालुका सर्वात पूर्व दिशेला आहे. तर इंदापूर हा जो काही तालुका आहे हा काय बघा सर्वात पूर्व दिशेला आपल्याला पाहायला भेटतो. कुठं? पूर्व दिशेला. समजलं? माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र कोणत्या तालुक्यामध्ये येतं? तर माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र हे ऑप्शन क्रमांक 3 जुन्नर या ठिकाणीच आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर पहा. कुठे? जुन्नर या ठिकाणी. नेक्स्ट आहे पहा, दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली माळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये झालेली आहे? याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आंबेगाव या ठिकाणी. लक्षात ठेवा दरड कोसळून जी काही मोठी जीवितहानी झाली ही आंबेगाव या ठिकाणी झालेली आहे. नेक्स्ट पहा, खालीलपैकी हे टिंबटिंब अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. नाही विचारलं मित्रांनो तर याचं करेक्ट आन्सर आहे बल्लाळेश्वर. हे नाही पहा. कोणतं? बल्लाळेश्वर. पुणे जिल्ह्यामध्ये किती आहेत पहा? 5 अष्टविनायक मंदिर आहेत. कोणकोणते आहेत पहा? तर नगरमध्ये एक अष्टविनायक आहे बघा. समजलं? पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे विचारलं. नाही नाही तर आहे. तर मित्रांनो खालीलपैकी कोणता किल्ला आहे? तर कोरीगड.
कोरीगड हा जो काही किल्ला आहे मित्रांनो हा आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतो. नेक्स्ट आहे बघा भाटघर धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर भाटघर धरण मित्रांनो येळवंडी लक्षात ठेवायचं आपल्याला येळवंडी नदीवर आहे पहा. पुणे जिल्ह्यामधील काही महत्वाचे धरणं पहा. पानशेत धरण मित्रांनो कोणत्या? अंबी या नदीवर आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यानंतर आहे वरसगाव धरण हे मोसी नदीवरती पाहायला भेटतंय. खडकवासला धरण मित्रांनो मुठा नदीवरती पाहायला भेटतं. डिंबे धरण त्याच्यानंतर हे खोटे नदीवर पाहायला भेटतं. बरोबर. चाकसमान धरण मित्रांनो भीमा नदीवरती आपल्याला पाहायला भेटतं. भाटघर धरण मित्रांनो खेळवंडी नदीवर पाहायला भेटतं. महाबळेश्वर जवळ भिलार हे टिंबटिंबचं गाव आहे. तर हे पुस्तकांचं गाव आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बघा पुस्तकांचं गाव. भिलार हे महाराष्ट्रामधील पुस्तकाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि हे जगामधील दुसरं पुस्तकाचं गाव आहे. बघा जगातील किती आहे बघा दुसरे पुस्तकाचं गाव आहे. पहिलं गाव कुठे आहे तर मित्रांनो ब्रिटनमधील ओनवे लक्षात ठेवा ब्रिटनमधील कोणतं तर ओनवे हे गाव आहे. भिलार हे गाव सातारा जिल्ह्यामध्ये कोणते आहे सातारा. समजलं. 2022 मध्ये राज्य सरकारने 4 गावांना पुस्तकाचं गाव म्हणून या ठिकाणी मान्यता दिली होती पहा. पाचागणी हे शहर बसवण्यामध्ये कोणाचं योगदान आहे? तर पाचागणी हे शहर बसवण्यामध्ये बघा जॉन चेसनचं या ठिकाणी महत्वाचं योगदान आहे. कोणाचं? जॉन चेसन. मित्रांनो पाचागणी हे निसर्गरम्य आणि थंड हवेचे ठिकाण आहे बघा. पाचागणी या ठिकाणामध्ये स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे पहा. पाचागणीला टेबल लँड पठार सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. समजलं. नेक्स्ट पहा आता खालीलपैकी कोणता किल्ला हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाही? आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणता किल्ला नाही तर सिंहगड मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणकोणते किल्ले आहेत पहा. विशालगड त्याच्यानंतर पारगड सामानगड त्याच्यानंतर पावनगड रांगणा पन्हाळा आणि गगनबावडा. त्याचबरोबर सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्येच आहे. त्याच्यानंतर खिद्रापूर हे पुरातन मंदिर कोल्हापूर जिल्ह्यामध्येच आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो सन 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापूरमध्ये कोणी केली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 बाबूराव पेंटर. लक्षात ठेवायचंय पहा बाबूराव पेंटरने केलेली. नेक्स्ट आहे मित्रांनो खूप महत्वाचा दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? कोणतं? दाजीपूर. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो राधानगरी. कोल्हापूरमधील राधानगरी या तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी तालुक्यामध्ये अभयारण्य पहा. दाचीपूर अभयारण्य रानगाव्यासाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे पहा. दाचीपूर अभयारण्य हे महाराष्ट्रामधील पहिलं अभयारण्य आहे. समजलं. नेक्स्ट पहा कोल्हापूर जिल्ह्यामधील टिंबटिंब हे ठिकाण प्रति पंढरपूर बघा प्रति पंढरपूर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 नंदवाळ. कोणते पाहते नंदवाळ. समजलं. खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे? तर कोणता धबधबा आहे मित्रांनो? तर राऊतवाडी. ऑप्शन क्रमांक 4 राऊतवाडी हा जो काही धबधबा आहे हा आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहायला भेटतो. औदुंबर देवस्थान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर सांगली जिल्ह्यामध्ये मित्रांनो औदुंबर हे देवस्थान आपल्याला पाहायला भेटतं. कुठे? सांगली. कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला? तर मित्रांनो 1884 लक्षात ठेवायचंय 1884 मध्ये बांधला. टिंबटिंब हे क्रांतिकारक चाफेकर बंधू यांचं जन्मस्थान आहे. तर चाफेकर बंधू यांचं जन्मस्थान मित्रांनो चिंचवड हे आहे पहा. लक्षात ठेवा चिंचवड. जगात लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या भारताचा क्रमांक दुसरा आहे पहा. पहिल्या स्थानावर पहा चीन आहे पहा. पहिल्या स्थानावर कोण आहे पहा? चीन आहे. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याचा साक्षरता प्रमाण या ठिकाणी विचारलेलं आहे. त्याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 74%. किती पहा? 74%. समजलं. नेक्स्ट पहा भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे? भारतात सर्वात कमी. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पहा सिक्कीम. भारतात सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. भारतामध्ये साक्षरतेचं प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये? तर सगळ्यात जास्त मित्रांनो केरळ या राज्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त पाहायला भेटतं. महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के इतकी आहे? तर किती टक्के? 42.2%. लक्षात ठेवा 45.2% पहा. किती? 45.2%. समजलं.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचे स्त्री-पुरुष प्रमाणे राष्ट्रीय स्त्री-पुरुष प्रमाणापेक्षा कमी आहे? कसं कमी आहे? तर राजस्थान याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचंय राजस्थान. समजलं? नेक्स्ट आहे पहा, एखाद्या प्रदेशाचं क्षेत्रफळ आणि तेथील एकूण लोकसंख्या यावरून दर चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात याचं प्रमाण काढता येते. तर या प्रमाणाला लोकसंख्येची टिंब-टिंब असे म्हणतात. याला मित्रांनो लोकसंख्येची काय म्हणतात? घनता असं म्हणतात. काय म्हणतात? घनता, डेन्सिटी. काय म्हणतात त्याला? घनता असं म्हणतात. लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर मित्रांनो अंदमान आणि निकोबार. आणि सर्वात जास्त कुठे आहे? दिल्ली या ठिकाणी पहा केंद्रशासित प्रदेश. समजलं? भारतातील सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण असणारं राज्य सुद्धा बघा केरळ राज्य बघा. त्या ठिकाणी सर्वात जास्त स्त्रिया सुद्धा आहेत. नेक्स्ट आहे बघा, बोडो जमातीचे जे काही लोक आहेत जास्त प्रमाणामध्ये कोणत्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 आसाम राज्यामध्ये आपल्याला बोडो जमातीचे लोक सर्वात जास्त पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता टिंब-टिंब असे म्हणणे संयुक्त ठरेल. हे सर्वात विरळ लोकसंख्येचं राज्य आहे. तर सर्वात विरळ राज्य कोणतं असेल? तर मित्रांनो ही अरुणाचल प्रदेश आहे पहा. कोणतं आहे? अरुणाचल प्रदेश. महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे मित्रांनो? हरियाल आहे. लक्षात ठेवा हरियाल. नेक्स्ट आहे पहा, खालीलपैकी कोणतं अभयारण्य धुळे जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं अभयारण्य धुळे जिल्ह्यामध्ये येतं? तर अनेर. ऑप्शन क्रमांक 2 अनेर हे जे काही अभयारण्य मित्रांनो हे धुळे जिल्ह्यामध्ये, पाठ करून ठेवा, धुळे जिल्ह्यामध्ये. खालीलपैकी कोणती व्याघ्र सफारी महाराष्ट्रामध्ये नाही? तर सातपुडा. लक्षात ठेवा सातपुडा नाही, त्याला म्हणतात साखरपुडा. सातपुडा आहे मित्रांनो. समजलं? संजय गांधी नॅशनल पार्क टिंब-टिंब येथे आहे. तर मित्रांनो संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबईमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. कुठे? मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क पाहायला भेटतो. नेक्स्ट पहा, भारतामधील कोणतं स्थान आहे व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? याचं करेक्ट आन्सर आहे नागपूर. लक्षात ठेवा भारतातील कोणतं स्थान आहे व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? ते नागपूर. समजलं? अमरावती जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये नागवेलीच्या पानांचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेण्यात येतं? तर याचं बरोबर उत्तर आहे बघा अंजनगाव सुरजी. लक्षात ठेवा अंजनगाव सुरजी. पुढचा प्रश्न मित्रांनो, टिपेश्वर अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर टिपेश्वर अभयारण्य मित्रांनो यवतमाळमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. कुठं? यवतमाळमध्ये. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? कर्नाळा. तर रायगडमध्ये आपल्याला कर्नाळा पक्षी अभयारण्य पाहायला मिळतं. कुठे? रायगड या ठिकाणी. देशामध्ये महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत कोणत्या क्रमांकावर आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि क्षेत्रफळानुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे पहा. समजलं? म्हणजेच ऑप्शन क्रमांक किती होईल आपल्या या ठिकाणी? 1. समजलं? नेक्स्ट पहा, मुंडा आदिवासी जमात प्रामुख्याने टिंब-टिंब राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. तर मुंडा आदिवासी जमात झारखंडमध्ये आपल्याला पाहायला भेटते. कुठं? झारखंडमध्ये. देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण हे कोणत्या राज्याचं आहे? तर सर्वात कमी प्रमाण मित्रांनो बिहार राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. कुठं? बिहार या राज्यामध्ये साक्षरता. नेक्स्ट पहा, भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? तर लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे बघा उत्तर प्रदेश. कोणतं आहे? उत्तर प्रदेश हे राज्य आपल्याला पाहायला मिळतं. भारतामध्ये जी काही गणना आहे मित्रांनो, गणगणना नाही, गणना, भारतात लोकसंख्येची गणना दर 10 वर्षांनी केली जाते. किती? 10 वर्षांनी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विकसनशील देशामध्ये लोकसंख्येचा स्तूप कसा असतो? तर याचं करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 रुंद पाया आणि अरुंद माथा. लक्षात ठेवायचं आहे पहा रुंद पाया असतो आणि अरुंद माथा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. समजलं का? नेक्स्ट पहा, महाराष्ट्राचे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर किती आहे? तर आपल्या जे काही महाराष्ट्र आहे मित्रांनो याचं स्त्री पुरुष किती आहे? तर 929 आहे पहा. किती? 929 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट पहा, देशातील 100% साक्षर असलेला जिल्हा कोणता आहे? देशातील 100% साक्षर जिल्हा एर्नाकुलम आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 एर्नाकुलम. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये
लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता आहे? तर सर्वात कमी घनता असलेला जिल्हा मित्रांनो गडचिरोली हा आहे. पहा कोणता आहे? गडचिरोली. देशामध्ये साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाणे कोणत्या राज्याचं आहे? तर साक्षरतेमध्ये बिहार याचं सगळ्यात कमी मित्रांनो. लक्षात ठेवा बिहार राज्याची साक्षरता. भारतामधील सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण असलेलं राज्य कोणतं आहे? तर भारतामध्ये सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण असलेलं राज्य मित्रांनो केरळ हे राज्य आहे. लक्षात ठेवा केरळ हे राज्य आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब हे लोकसंख्येचं सर्वात विरळ घनतेचं राज्य आहे. तर कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश याचं या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. कोणतं? अरुणाचल प्रदेश. 2011च्या जनगणनेचं घोषवाक्य कोणतं आहे? तर काय पहा आपली जनगणना आपलं भविष्य. ऑप्शन क्रमांक 4 आपली जनगणना आणि आपलं भविष्य या ठिकाणी हे घोषवाक्य आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब या राज्याचं लिंग गुणोत्तर टिंबटिंब या लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे. तर कोणत्या राज्याचं सर्वाधिक आहे? तर केरळचं आहे. पहा आपण सुरुवातीलाच पाहिलं या ठिकाणी सर्वात जास्त महिला आहेत. देशामध्ये जन्मदर आणि बालमृत्यू दर याचं प्रमाण ठरवताना व्यक्तीमागील टिंबटिंबचं प्रमाण लक्षात घेतलं जातं. तर प्रति 1000 लक्षात ठेवा मित्रांनो प्रति 1000 या ठिकाणी हे प्रमाण लक्षात घेतलं जातं. पुढचा प्रश्न बघा मालच्या मतानुसार लोकसंख्या नियंत्रण हा खालीलपैकी कोणता उपाय आहे? तर बघा नैसर्गिक प्रतिबंध याचं करेक्ट आन्सर आहे. पहा काय नैसर्गिक प्रतिबंध. नंदुरबार जिल्ह्यामधील एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे? किती पहा 69.28 इतकी पहा. महाराष्ट्रामध्ये आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर आदिवासींचा जिल्हा म्हणून या ठिकाणी कोणता जिल्हा ओळखला जातो? याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार. लक्षात ठेवा कोणता? नंदुरबार. मुंडा ही काय प्रश्न आहे? मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्व करून कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर मित्रांनो ही झारखंडमध्ये आपल्याला पाहायला भेटते. कुठं? झारखंड राज्यामध्ये ही पाहायला मिळत असते. नेक्स्ट मित्रांनो भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्व करून कोठे दिसून येते? भिल्ल. तर भिल्ल मित्रांनो खानदेशामध्ये आपल्याला पाहायला भेटते. कुठं? खानदेश. नेक्स्ट आहे मित्रांनो माडिया गोंड ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? त्याचं करेक्ट आन्सर आहे गडचिरोलीमध्ये आपल्याला मांडिया गोंड. त्या ठिकाणी बघा गोंडी भाषा या ठिकाणी बोलली जाते. नेक्स्ट आहे मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची प्रति चौकीमी लोकसंख्येची घनता टिंबटिंब इतकी आहे. त्याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 365 इतकी पहा. किती आहे? 365. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कोणता क्रमांक येतो? कोणता क्रमांक येतो? तर दुसरा क्रमांक येतो मित्रांनो. कितवा? दुसरा. त्याच्यानंतर पहा ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता आहे? तर ओळखला जाणारा सागरी गाव आहे मित्रांनो वेळास. ऑप्शन क्रमांक 3 कोणता आहे पहा? वेळास. समजलं? पुढचा प्रश्न बघा दाचीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर दाचीपूर अभयारण्य मित्रांनो राधानगरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? राधानगरी. नेक्स्ट आहे पहा मित्रांनो राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्राची टक्केवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सर्वाधिक वनक्षेत्राची टक्केवारी गडचिरोलीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्ह्यामध्ये. कस्तुरी मांजर हा महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो? कस्तुरी मांजर. तर मित्रांनो रायगडमध्ये आपल्याला कस्तुरी मांजर पाहायला मिळत असतो. कुठं? रायगडमध्ये. खालीलपैकी कोणत्या गटामध्ये दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रामधली आहेत? आपल्याला योग्य गट या ठिकाणी ओळखायचा आहे. त्याचं उत्तर आहे पहा मित्रांनो ताडोबा, पेच, नवेगाव आणि बोरिवली हे सगळे बघा आपल्याला आपल्या महाराष्ट्रामधील राष्ट्रीय उद्याने आहेत. कुणालचे? आपल्या महाराष्ट्रामधील. समजलं? नागझिरा अभयारण्य कोठे आहे? लक्षात ठेवा मित्रांनो तर नागझिरा अभयारण्य गोंदियामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. कुठं? गोंदिया जिल्ह्यामध्ये. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? नवेगाव. तर नवेगाव मित्रांनो गोंदियामध्येच आपल्याला पाहायला भेटतं. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्हा. पुढचा प्रश्न आहे बघा उजनी धरणाच्या जलाशय परिसरामध्ये कोणते पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटतात? तर कोणते पक्षी आहेत? तर रोहित शर्मा नाही
तर रोहित पक्षी पहा. बरोबर. राज्यातील कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? सर्वात कमी जंगले आपल्याला कोणत्या भागामध्ये आढळतात? तर मराठवाड्यामध्ये बघा सर्वात कमी आढळतात. मराठवाड्यामध्ये सर्वात कमी जंगल आहेत. विदर्भातील सर्वात जास्त जंगले आहेत पहा. कुठं? विदर्भ. बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बोर अभयारण्य लक्षात ठेवा मित्रांनो, वर्ध्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. कुठं? वर्धा. खालीलपैकी कोणतं व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रामधलं नाहीये? तर कोणतं आहे मित्रांनो? रणथंबोर. रणथंबोर कुठलचं आहे? तर राजस्थान मधलं आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं राजस्थान. पेच राष्ट्रीय उद्यानाला कोणाचं नाव देण्यात आलं आहे? तर पेच राष्ट्रीय उद्यानाला पंडित जवाहरलाल नेहरूचं. लक्षात ठेवायचं पहा, पंडित जवाहरलाल नेहरू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रामध्ये 50वं अभयारण्य कन्हाळगाव हे घोषित करण्यात आलं असून तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये 50वं? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूरमध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं. कुठं? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? कर्नाळा पक्षी अभयारण्य. तर लक्षात ठेवा रायगडमध्ये मित्रांनो कर्नाळा पक्षी अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतं. कुठे? रायगड जिल्ह्यामध्ये. संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कोणत्या ठिकाणी आहे? त्याचं बरोबर उत्तर मित्रांनो मुंबई या ठिकाणी आपल्याला संजय गांधी नॅशनल पार्क पाहायला भेटतो. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सागरेश्वर अभयारण्य सांगलीमध्ये बघा. सांगली. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर आहे. वाघांसाठी राखीव असलेलं दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेशमध्ये बघा. उत्तर प्रदेशमध्ये काय बघा? दुधवा. दुधवा. पलामू अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर झारखंडमध्ये बघा मित्रांनो पलामू अभयारण्य. कुठं? झारखंड राज्य. पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणतं पक्षी अभयारण्य नाहीये? खालीलपैकी कोणतं पक्षी अभयारण्य नाहीये? तर ताडोबा याचं करेक्ट आन्सर येईल पहा. कोणतं? ताडोबा. समजलं? महाराष्ट्रामधील सर्वात मोठं पेच अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो पेच अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर नागपूरमध्ये मित्रांनो पेच अभयारण्य. कुठं? नागपूर जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट पहा जिम कार्बेट नॅशनल पार्क हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर जिम कार्बेट नॅशनल पार्क मित्रांनो उत्तराखंडमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. कुठं? उत्तराखंड. ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड. कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? तर मित्रांनो गोंदिया हा जो काही जिल्हा आहे मित्रांनो एकेकाळी सारस सासरवाडी नाही सारस नगरी म्हणून या ठिकाणी ओळखला जात होता. पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दर टिंबटिंब वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे पहा 4 वर्षांनी बघा. वाघ केव्हा मोजले जातात? 4 आणि माणसं कधी मोजले जातात? 10 वर्षांनी. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर आपल्या सगळ्याला माहित पाहिजे मित्रांनो हरियाल. बघा हरियाल हा काय बघा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू कोणतं आहे? फुलपाखरू. तर मित्रांनो फुलपाखरू कोणतं आहे? ब्लू मॉर्मन आहे पहा. नाही तर म्हणतात ते नाही का फुलपाखरू पिक्चर मधलं सिनेमा चालू होता तसं नाही तर ब्लू मॉर्मन आहे पहा. मित्रांनो कोणत्या साली काय प्रश्न आहे पहा कोणत्या साली मुंबई ते मंगलोर अशी कोकण रेल्वे सेवा चालू झाली होती? 1998 मध्ये ही सेवा चालू झाली होती पहा. 1998 मध्ये. मुंबई गोवा हायवे हा खालीलपैकी कोणत्या क्रमांकाचा महामार्ग म्हणून ओळखला जातो? तर NH 66. किती पहा? NH 66. पुढचा प्रश्न आहे त्या ठिकाणी विमानतळ नाही विचारलंय. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानतळ नाही? तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी विमानतळ नाही? तर सांगली या ठिकाणी विमानतळ आपल्याला पाहायला भेटत नाही. कुठं? सांगली या ठिकाणी. पुढचा प्रश्न पहा चिपी विमानतळ हे कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणतं? चिपी विमानतळ. तर चिपी विमानतळ मित्रांनो सिंधुदुर्ग मध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. कुठे? सिंधुदुर्ग या ठिकाणी. खालीलपैकी कोणता महामार्ग धुळे जिल्ह्यातून जात नाही? खालीलपैकी कोणता महामार्ग आहे हा धुळे जिल्ह्यातून जात नाही? NH8. लक्षात ठेवा मित्रांनो NH8 हा धुळे जिल्ह्यामधून जात नाही. महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग कोणत्या 2 शहरापासून चालू झाला? तर मुंबई ठाणे. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 मुंबई ठाणे या 2 शहरापासून चालू झालेला आहे. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाचा नंबर किती आहे?
तर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाचा नंबर आहे 211. किती? 211 इतका आहे पहा. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रामधील किती मुख्य जिल्ह्यामधून जातो? तर समृद्धी महामार्ग हा एकूण 10 जिल्ह्यामधून जातो पहा. समजलं? 10 जिल्हे. भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे NH44. कोणता आहे? NH44. पुढचा प्रश्न पहा. महामार्ग बांधताना त्याच्या बाजूला काय असतात? तर महामार्ग बांधताना त्याच्या बाजूला काय असतात? सेवा रस्ते असतात. काय असतात? सेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणी जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? तर MSRDC. बघा, MSRDC आणि MSRTC. MSRTC काय संदर्भामध्ये एसटीचं आहे पहा आणि DC हे रस्ते बांधण्याचं आहे. शिवडी न्हावाशेवा हा सागरी पूल कोणत्या 2 शहरांना जोडतो? शिवडी न्हावाशेवा. तर मित्रांनो हा मुंबई आणि नवी मुंबई हा 2 शहरांना या ठिकाणी जोडतो पहा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. भारतात मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणतं आहे? तर भारतामध्ये मध्य रेल्वेचं मुख्यालय मित्रांनो कोणतं आहे? तर मुंबई मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी रेल्वे डिव्हिजन कोणत्या ठिकाणी आहे? रेल्वे डिव्हिजन. तर भुसावळ या ठिकाणी बघा रेल्वे डिव्हिजन आहे. ऑप्शन क्रमांक 2 भुसावळ या ठिकाणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे? तर मित्रांनो नागपूरमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ पाहायला मिळतं. संत निवृत्तीनाथ महाराज यांचं समाधी स्थळ कुठे आहे? तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. कुठं? त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. पाचाड येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे? कुठं? पाचाड या ठिकाणी. तर मित्रांनो पाचाड या ठिकाणी राजमाता जिजाबाई यांची या ठिकाणी समाधी आहे. राजमाता जिजाबाई. पुढचा प्रश्न मित्रांनो, यापैकी कोणतं स्थळ हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही? यापैकी कोणतं स्थळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाहीये? तर प्रताप. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रतापगड हे नाहीये. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी एकमेव रेल्वे स्थानक आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक 4 वाडसा या ठिकाणी आपल्याला हे पाहायला भेटतं. कुठं? वाडसा या ठिकाणी. नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर होट्टडे खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे देगलूर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. कुठं? देगलूर या ठिकाणी. पैठण तालुका ही संतांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते. तर पैठण तालुका मित्रांनो संत ज्ञानेश्वर या संतांची जन्मभूमी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं समाधी स्थान आहे? तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो? देहू. देहू या ठिकाणी बघा संत तुकाराम महाराज यांची समाधी कुठे आहे? तर देहू या ठिकाणी. कुठं? देहू या ठिकाणी. संत तुकडोजी महाराज यांचं जन्मस्थळ कुठे आहे? संत तुकडोजी महाराज तर अमरावती या ठिकाणी मित्रांनो संत तुकडोजी महाराज यांचं काय पहा जन्मस्थळ आहे. पुणे पुणे जिल्ह्यामध्ये किती अष्टविनायक मंदिर आहे? तर आपण आताच पाहिलं होतं 5 अष्टविनायक मंदिर आहेत. तर किती? 5. छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थान कुठे आहे? याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 वडबुद्रुक या ठिकाणी आहे. कुठं? वडबुद्रुक या ठिकाणी. नेक्स्ट पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं शिरपमा हे ठिकाण कुठे आहे? तर मित्रांनो हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4 जव्हार या ठिकाणी मित्रांनो. लक्षात ठेवा जव्हार. अमरावती जिल्ह्यामधील टिंबटिंब हे ठिकाण महानव पंथाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो रिद्धपूर. लक्षात ठेवायचं पहा रिद्धपूर हे आपलं या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, हे गाव पैठण तालुक्यामध्ये गोदावरी नदीकाठी वसलेलं आहे. तर कुठे आहे पहा? आपेगाव. ऑप्शन क्रमांक 4 आपेगाव याचं बरोबर उत्तर पहा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती लोककला आहे? कोणती लोककला आहे? तर बिहू. बिहू आपल्याला रत्नागिरीमध्ये पाहायला भेटते. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर भीमाशंकर मित्रांनो सगळ्यांनी लक्षात ठेवा पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. कुठं? पुणे या ठिकाणी. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणतं ठिकाण गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे?
तर गोंदिया जिल्ह्यामध्ये काचाड गुहा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. नेक्स्ट आहे पहा, सातारा जिल्ह्यातील बारामोटीची विहीर कोणत्या गावी आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे पहा, लिंब, ऑप्शन क्रमांक 3, लिंब या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. यापैकी कोणतं पर्यटन स्थळ महाबळेश्वरमध्ये नाही? तर कोणतं आहे पहा, वजराई धबधबा नाहीये. समजलं? आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर कोणत्या तालुक्यामध्ये? शाहूवाडी, ऑप्शन क्रमांक 3, शाहूवाडीमध्ये पहा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1, जव्हारला या ठिकाणी म्हणतात पहा. पालघर जिल्ह्यामधील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, तारपा. ऑप्शन क्रमांक 1, तारपा या ठिकाणी प्रसिद्ध आहे पहा. पुढचा प्रश्न पहा, आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान बाबला बाबलाई देवी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर मित्रांनो, कोरची, ऑप्शन क्रमांक 2, कोरची या तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते पहा. समजलं? कोरची. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यामध्ये झालेला आहे? जुन्नर, ऑप्शन क्रमांक 4, जुन्नर. पुढचा प्रश्न बघा, सिंदखेड राजा येथे टिंबटिंब यांचा राजवाडा आहे. तर लघुजी जाधव यांचा या ठिकाणी पहा राजवाडा आहे. कोणाचा? लघुजी जाधव यांचा राजवाडा आहे. नेक्स्ट हे पहा, शिरड शहापूर येथील टिंबटिंब मंदिर प्रसिद्ध आहे. याचं बरोबर उत्तर मित्रांनो, दिगंबर जैन मंदिर या ठिकाणी काय पहा प्रसिद्ध आहे. समजलं? प्रसिद्ध आहे. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अष्टविनायकापैकी नाही? तर कोणत्या ठिकाणी? गणपतीपुळे मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोणतं? गणपतीपुळे. अजिंठा व वेरूळ ही भारतातील प्रसिद्ध स्थळे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर मित्रांनो, ही छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन क्रमांक 3, हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. बुलढाणा जिल्ह्यामधील सिंदखेड राजा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, हे राजमाता जिजाऊ यांचं जन्म ठिकाण आहे पहा. राजमाता जिजाऊ यांचं जन्म ठिकाण आहे. ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. चिखलदरा, काय प्रश्न आहे मित्रांनो, चिखलदरा हे पर्यटन स्थळ कुठे आहे? चिखलदरा हे पर्यटन स्थळ कुठे आहे? तर मित्रांनो, हे अमरावती या ठिकाणी आहे. कुठं? अमरावती या ठिकाणी पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, कर्नाळा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, कर्नाळा हे ठिकाण किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. कायसाठी? किल्ला. समजलं? नेक्स्ट पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता पहा. हरिहरेश्वरला सुंदर काय पहा? तर समुद्र किनारा आहे. हरिहरेश्वरला सुंदर काय पहा? समुद्र किनारा आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? या ठिकाणी मित्रांनो, जातक कथा कशा आढळतात? जातक कथाची चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील टोटल पैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत? असा प्रश्न आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत मित्रांनो. किती आहेत पहा? 5 ज्योतिर्लिंग आहेत. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. शेख फरीदाबाबांचा दर्गा कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, गिरड. शेख फरीदाबाबाचा दर्गा गिरड, तालुका समुटपूर आणि जिल्हा वर्धा या ठिकाणी स्थित आहे. खालीलपैकी कोणती जागा नरनाळा किल्ल्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणती जागा नरनाळा किल्ल्यामध्ये नाही? तर लाल महाल, ऑप्शन क्रमांक 3, लाल महाल. हेमकाल शाही स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हेमकाल शाही स्थळ मित्रांनो, गडचिरोलीमध्ये आहे. कुठं? गडचिरोली जिल्ह्यामध्ये. संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज हा जो काय आश्रम आहे, हा कोठे आहे? हा मित्रांनो, मोझरी या ठिकाणी पाहायला मिळतो. कुठं? मोझरी. संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, तुमसर भंडारा येथे टिंबटिंबची मोठी बाजारपेठ आहे. तर कशाची पहा? तांदूळची या ठिकाणी सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे बघा, तांदूळाची. नेक्स्ट आहे पहा, जिजाऊ माता यांचं जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिजाऊ माता यांचं काय पहा? जन्मस्थान आहे. सोलापूर हे टिंबटिंबच्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. तर चादर बघा, सोलापूरची काय असते बघा, चादरीसाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे पहा. महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? तर नाशिकला भरतो पहा. ऑप्शन क्रमांक 3, नाशिक.
पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? तर आगा खान पॅलेस येथे बघा कस्तुरबा गांधी, ऑप्शन क्रमांक 1 कस्तुरबा गांधी यांची काय बघा समाधी आहे. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचं मँचेस्टर असे म्हणतात? महाराष्ट्राचं काय म्हणतात? मँचेस्टर असं म्हणतात. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे इचलकरंजी, ऑप्शन क्रमांक 2 इचलकरंजी. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर मित्रांनो हे कोणत्या शहरामध्ये आहे? तर नागपूरमध्ये याचं करेक्ट आन्सर आहे पहा. बरोबर नागपूर. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, विसंगत या ठिकाणी शब्द ओळखायचा आहे. तर विसंगत शब्द कोणता आहे? सिद्धिविनायक हा बघा विसंगत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई याचा समावेश टिंबटिंब साली जागतिक वारसा स्थळामध्ये झाला. तर कोणत्या साली या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे? ऑप्शन क्रमांक 1 2004 मध्ये याचं करेक्ट आन्सर आहे पहा. प्रकाशे हे जे काही तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये बघा प्रकाशे आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा प्रकाशे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, सन 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक आहे? तर दुसरा क्रमांक आहे मित्रांनो. कितवा आहे? दुसरा क्रमांक आहे. समजलं? पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे पहा. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग. महाराष्ट्रामधील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? मुंबई उपनगर या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुंबई उपनगर. नेक्स्ट आहे पहा, महाराष्ट्रामधील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची जनगणना 2011 नुसार टक्केवारीनुसार शेवटून चौथा जिल्हा कोणता आहे? तर शेवटून चौथा जिल्हा मित्र कोणता आहे? या ठिकाणी सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे पहा. बरोबर. सर्वाधिक आदिवासींचं प्रमाण कुठे आहे? तर नंदुरबार मध्ये पहा. आणि सर्वाधिक आदिवासीची संख्या कुठं असेल? तर नाशिक मध्ये आपल्याला पाहायला भेटते. पुढचा प्रश्न पहा, 2011च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे? ते किती आहे? 353 स्क्वेअर किलोमीटर आहे पहा. खालीलपैकी भारतामधील सर्वात तरुण राज्य कोणतं आहे? कोणतं राज्य आहे बघा? हे सर्वात तरुण राज्य आहे तर गोवा. बरोबर. गोवाची राजधानी कोणती पहा? तर पणजी ही गोवाची राजधानी पहा. कोणती? पणजी. बरोबर. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, 2011च्या जनगणनेप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचं स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? कोणाचं? यवतमाळ जिल्ह्याचं. तर मित्रांनो 952 याचं उत्तर बरोबर आहे. किती? 952 इतकं आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, यवतमाळ जिल्ह्याचं आदिवासी जमाती आढळतात. यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघा गोंड पण आढळते, कोलाम पण आढळते, परधन म्हणजे यापैकी सर्व आदिवासी जमाती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. भारतामध्ये दर टिंबटिंब वर्षांनी जनगणना करण्यात येते. तर दर 10 वर्षांनी आपल्याला जनगणना करता येते पहा. किती?